आपल्यासोबत माहीमचे आमदार महेश सावंत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, आपण जर बघितलं तर उद्या दोन ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा एकत्रित होतोय, एक आमदार म्हणून आणि स्वतः राज ठाकरे यांच्या मतदारसंघात. तुमच्या मतदारसंघात राज ठाकरे मतदार आहेत, काय प्रतिक्रिया आहे? माझ्या मतदारसंघामध्ये राजसाहेब सुद्धा आहे आणि उद्धव साहेबांचा आमचा सेनाभाऊ आहे, बाळासाहेबांचा आहे, महासाहेबांचा आहे. मला खूप आनंद होतोय की आज खरोखर महाराष्ट्राला एक बुलंद आवाज होतोय, तो म्हणजे आमचे ठाकरे बंधूंचे. ठाकरे बंधू आज एकत्र आल्यानंतर भल्या भल्यांची टरकली आहे आणि त्याचाच ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून इतर राजकीय पक्ष त्यामध्ये काही नाही काहीतरी विष कालत आहेत, विष पेलत आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण खात्री आहे महाराष्ट्राच्या जनतेला की भविष्यात कोणी असे आडवे तिडवे आले तरी ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात आता याच्यापुढे ठाकरे ब्रँडच चालणार. मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं दोन बंधू एकत्र आले आहेत. काय तुमची अपेक्षा आहे? येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहे. राजकीय मंचावर देखील दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं? सध्या तरी निवडणुकीचे वारे मला दिसत नाही आहेत, परंतु आज मराठीच्या मुद्द्यावरती काय एकत्र आले, त्यामुळे भविष्यात ही सुरुवात आहे, त्याची नांदी कुठपर्यंत जायला तर बघूया. अ, दोन ठाकरे बंधू एकत्र येत असताना असं वाटत नाही की हेच जर वातावरण आधी असतं तर राज ठाकरे यांच्या पुत्रासोबत आपला संघर्ष झाला नसता? नाही झालं असतं. मला काय वरून आम्ही आदेशाचे पालन करतो. उद्या उद्धव साहेब तेव्हा बोलले असते, "बाबा राजसाहेबांच्या मुलाला द्यायचे." तर आम्ही तेव्हा त्यांचं काम केलं असतं. असं काही नाही. शेवटी सगळं आम्ही एक सामान्य माणूस सामान्य माणसातनं मला असामान्य करण्याची किमया उद्धव साहेबांनी दाखवलं. त्यांच्या आदेशाचे पालन आम्ही करणारच. पण ते जर हेच गोष्टी आधी घडल्या असत्या तर एक आणखी थोडंसं स्मूथिंग राहिलं असतं. ऐका, राजकारणात जर तरला उत्तर नसते. वास्तविक असेल त्याच्यावरती चालावे लागते. तर या सगळ्या संदर्भात आपण बघतोय महेश सावंत यांनी स्पष्ट केलंय की अनेकांच्या पायाखालची वाळू आता सरकत असल्याचं चित्र या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे बघायला मिळतंय. कॅमेरा पर्सन कल्पेश सावडेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.